लिंबाचं झाड आहे. मस्त सावली आहे आणि मी बाजेवर बसलेलो आहे गावरान. इथलं घर आहे. खसखसाची शेती आहे. उन्हाळा आहे आणि गारवा आहे. थंड हवेच्या झुळका आहेत आणि जगण्याचं सुख आहे. हे डोंगर गाव आहे. आमचे हरिभाऊ उगले यांचं हे गाव आहे. राहायला आलो. त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. दूध निर्मिती करतात. जर्सी गाय आहेत. त्या गायांच्या दुधापासून दूध तर विकतातच, पण तूप, मावा, पेढे अशा वस्तूही बनवतात. तर या ठिकाणी कार्यशाळा घेतली, दुग्ध व्यवसाय कार्यशाळा. आणि नियोजन असं केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या गरज असलेल्या लोकांना, दूध व्यवसायाची गरज असलेल्या लोकांना किंवा दूध व्यवसायाची माहिती असलेल्या लोकांसाठी तिथं छोटे छोटे कोर्सेस करून ज्ञानी करावं त्या लोकांना, असं नियोजन आहे. या घराच्या मागं खूप मोठं शेत आहे आणि ते शेतात दुधाची शाळा असं करूया. दुग्धजन्य पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मितीची शाळा असं करायचं चाललेलं आहे. फार सुंदर माहोल आहे. निवांत राहता येतं. खाणं गावरान आहे, मस्त असं चवदार आणि फार आनंददायी आहे. निरोगी आहे खूप सारं. वातावरण छान आहे. डास अतिशय अल्प प्रमाणात आहेत. स्वच्छता चांगली आहे या गावात. असा रस्ता येतो रानातला आणि असा रानात जातो. भरदार सावली, आसपास परिसर असा आहे. रानातल्या वस्त्या आहेत त्या डोंगरगावच्या. खूप सारे शेतकरी इथे येऊन राहतात आणि राबतात. असं सुंदर माहोल आहे. तुम्हाला यावंसं वाटलं तर जरूर संपर्क करावा. मी अक्षरमानवच्या लोकांचे नंबर देतो व्हिडिओच्या खाली. जरूर पहा आणि यावंसं वाटलं तर जरूर या. दिसतंय कडक ऊन, पण इथं सावलीत सुंदर गारवा आहे. अनुभवण्यासारखं आहे. मोठं घर आहे, राहण्याची सोय आहे, शौचालय, न्हाणी हे सगळं आधुनिक आहे. पण खेडूतपणा सुंदर असा संपत नाही. यावंसं वाटलं तर या लिंबाऱ्याच्या सावलीला. यावंसं वाटलं तर या. संगमनेरपासून 19 किलोमीटरवर आहे, अहमदनगर जिल्ह्यात.